हम अधूरे हैं। तोरी कलाई न बिन हम अधूरे हैं। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला कॅपकट प्रो आणि VPN प्रो अशा प्रकारे दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, VPN आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि UK या सर्व्हरवर कनेक्ट करून बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे। कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओजमध्ये जाऊन जो बिटमार्क दिलेला आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता बिटमार्क दिल्यानंतर हाच व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल। त्या ऑप्शनवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सॉन्ग आहे ते एक्स्ट्रॅक्ट होऊन जाणार आहे। त्यानंतर बिटमार्क करायचा आहे। त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला स्क्रोल करायचा आहे आणि जिथं बीट चेंज होईल तिथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे। अशा प्रकारे बघू शकता स्प्लिट तिथं करून घ्यायचं आहे। त्यानंतर 3rd नंबरला अशाच प्रकारे, त्यानंतर बघू शकता 4 नंबरला, त्यानंतर 5 नंबर, अशा प्रकारे 5 नंबर केल्यानंतर पूर्ण हा जो स्पेस आहे तो असंच राहणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर आपण सेटअप केलेला आहे आणि प्रॉपर बिटमार्क केलेला आहे। आता प्रत्येक ठिकाणी इमेज रिप्लेस करण्यासाठी तो भाग सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचे आणि जर तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल तर रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपण जो इमेज यूज करणार आहोत तो इमेज काय करायचा आहे ते सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर त्याची साईज आहे ती प्रॉपर वाढवून अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे। अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे, प्रत्येक भागाला सिलेक्ट करून आपल्याला रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून जो इमेज आहे तो आपल्याला ॲड करून प्रॉपर सेट करायचा आहे। तर मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत प्रॉपर इमेज सेट करतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे, इमेज सेट करायचा आहे। तर बघू शकता आपण 5 सेकंदापर्यंत म्हणजे 5व्या बीटपर्यंतच करणार आहोत आणि जी लॉंग बीट आहे तिथं आपल्याला काय करायचं, सिम्पली तो व्हिडिओ सिलेक्ट करून ऑप्शन स्क्रोल करत तिथे तुम्हाला काय करायचं, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता रिप्लेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मटेरियलमधील सेटिंगचा जो इमेज दिलेला अशा प्रकारे तो आपल्याला ॲड करायचा आहे। म्हणजे बघू शकता प्रॉपर आपण अशा प्रकारे ॲड केलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, हा जो लास्ट इमेज आहे तो आपल्याला सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत आपल्याला डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून हाच डुप्लिकेट केलेला लेअर आहे तो ओव्हरले करायचा आहे आणि त्याच लेअर खाली प्रॉपर सेट करायचा आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक PNG दिलेला आहे। आता हा दोन्ही PNG एकच आहेत, फक्त कलर वेगळा आहे। तुम्हाला ब्लॅकमध्ये ॲड करायचा तुम्ही ब्लॅकमध्ये करा, नाहीतर व्हाईटमध्ये तुम्हाला दोन्ही पर्याय मी तो प्रोव्हाइड केलेले आहेत। तर कोणताही तुम्ही सेट करू शकता। तिथं सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला फक्त 5 सेकंदापर्यंतच ठेवायची आहे। उरलेला भागात आपल्याला प्रॉपर फक्त ठेवायचं, अशा प्रकारे इथपर्यंतच ठेवायचं आहे। आता बघू शकता स्टार्टिंगपासून प्रॉपर सर्व इमेज ॲड केलेले आहेत। आता फक्त इफेक्ट ॲड करायचा। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय हा पहिला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर 2nd नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर 3rd नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि लास्टचा इमेज आहे तो फ्रंटचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्येच क्लिक ओपनर अशा प्रकारे किंवा क्लिक ओपन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला एक ॲनिमेशन दिसतंय, त्या ॲनिमेशनला क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये स्टार 2 हा इफेक्ट मिळून जाईल। त्यानंतर यासमोरील स्लाइड लेफ्ट हा इफेक्ट द्यायचा आहे। त्यानंतर हे जे लॉंग इफेक्ट बघू शकताय जो फोटो त्याला इफेक्ट देण्यासाठी सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये जाऊन बघू शकताय वेव अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।